भारतातील सर्वात मोठ्या नेत्याची हत्या, तिसरं महायुद्ध सुरू होऊन पाकिस्तान भारताला हरवणार, उन्हाळ्यात अतिवृष्टी आणि पावसाळ्यात दुष्काळ आणि करोनापेक्षा मोठी महामारी येणार, ही भविष्यवाणी आहे बाळूमामांच्या भाकणुकीतील. 16 मार्चच्या पहाटे आदमापूर येथून अनेक वर्षांपासून सुरू असणारी जी भाकणुकीची प्रथा आहे ती पुन्हा एकदा पार पाडण्यात आली. या भाकणुकीमध्ये अशी काही भविष्यवाणी करण्यात आली आहे की ज्यामुळे संपूर्ण देश हादरला आहे, कारण या भाकणुकीमध्ये केलेल्या भविष्यवाणी आतापर्यंत खऱ्या ठरल्यात. जगात करोनाची भविष्यवाणी आधीच करण्यात आली होती, ती खरी ठरली. तसेच भीषण दुष्काळ आणि मागच्या वर्षी झालेली अतिवृष्टी ही देखील बाळूमामांच्या भाकणुकीतील शब्दाला शब्द खरी ठरली होती. एवढेच नाही तर महाराष्ट्रातील बड्या नेत्यांचा दुर्दैवी अंत देखील आधी सांगितला गेला होता. पण यावेळी जी भाकणूक करण्यात आली, यावेळी जी भविष्यवाणी करण्यात आली ती खूपच भयानक आहे, जी ऐकून संपूर्ण राज्यासहित देश हादरला आहे. संपूर्ण देशासहित जगात एक भयानक परिस्थिती सुरू आहे. एकीकडे जग युद्धाच्या उंबरठ्यावर आहे, गॅस, पेट्रोल, डिझेलची टंचाई जाणवू लागली आहे, तर दुसरीकडे मार्च मध्येच इतकी उष्णता आहे की जी मे मध्ये असते ती उष्णता मार्च मध्येच आहे. तसेच अचानक काही भागात अवकाळी पाऊस इतका होणार आहे की ज्यामुळे ते जिल्हे उद्ध्वस्त होत आहेत की काय, असा इशारा हवामान विभागाने दिलाय. सगळीकडे भयानक वातावरण पसरलं असतानाच तेवढ्यात 16 मार्चच्या पहाटे श्री क्षेत्र आदामापूर येथे यात्रेच्या उत्सवात भाकणूक केली जाते आणि ती भाकणूक येथील भविष्यवाणी समोर आली. सगळ्यात आधी तिथे राजकारणातल्या एका मोठ्या नेत्याची हत्या, याच भविष्यवाणीने या भाकणुकीची सुरुवात झाली होती. ती ऐकूनच सगळा महाराष्ट्र हादरला होता. पण त्यानंतर तिसरं महायुद्ध भारत पाकिस्तानकडून हरणार, तसेच करोनापेक्षा भयानक महामारी येणाऱ्या काही महिन्यात येणार हे तर सांगितलं गेलं. पण त्यानंतर हवामानाविषयी, पुढील पावसाळ्याविषयी जे सांगितलं त्याने आणखीनच खळबळ उडाली आहे. मग काय सांगितलं या भाकणुकीमध्ये? कारण या भाकणुकीला कोणीही हलक्यात घेऊ शकत नाही, कारण की आतापर्यंत या भविष्यवाणीतल्या 99% भविष्यवाणी खऱ्या ठरल्या आहेत. मग काय नेमकं या भाकणुकीमध्ये सांगण्यात आलंय? राजकारणाबाबतीत काय सांगण्यात आलंय? महामारी, रोग, तिसरं महायुद्ध आणि हवामानाविषयी काय भयानक भविष्यवाणी करण्यात आली? चला जाणून घेऊया संपूर्ण सविस्तर माहिती. कोल्हापूरच्या मातीत एक असं ठिकाण आहे जिथे विज्ञानाचे नियम संपतात आणि सुरू होतं एक असं जग ज्याचा संबंध थेट भविष्याशी जोडला जातो. ते ठिकाण म्हणजे श्री क्षेत्र आदामापूर. संत बाळूमामा, ज्यांच्या नावातच एक विलक्षण ऊर्जा आहे. गेल्या अनेक दशकांपासून बाळूमामांच्या यात्रेत होणारी भाकणूक ही केवळ एक धार्मिक परंपरा राहिलेली नाही, तर ती महाराष्ट्राच्या आणि देशाच्या वाटचालीचा एक आरसा ठरली आहे. पण यावर्षी 16 मार्चला जी भाकणूक झाली तिने संपूर्ण देशाला हादरवून सोडले. 16 मार्चला पहाटेचे 4 वाजले होते. खरं तर या भाकणुकीची सुरुवात तिथूनच झाली होती. भंडाऱ्याच्या उधळणीने संपूर्ण आसमंत पिवळा धमक झाला होता. कृष्णा डोळे महाराज वाघापूरकर जेव्हा भाकणुकीसाठी उभे राहिले तेव्हा संपूर्ण परिसरात सुई पडली तरी आवाज येईल इतकी शांतता पसरली. सर्वांचे कान महाराजांच्या मुखातून बाहेर पडणाऱ्या प्रत्येक शब्दाकडे लागले होते. महाराजांनी सर्वात आधी ज्या विषयाला हात घातला तो होता महाराष्ट्राचा आणि देशाचा श्वास, म्हणजेच राजकारण. राजकारणाविषयी बोलताना त्यांनी जे भाकीत केलं ते ऐकून सत्तेच्या उबदार गाल्यांवर बसलेल्या नेत्यांच्या कपाळावर घाम फुटला. त्यांनी सांगितलं की येणारा काळ हा सत्तेच्या संघर्षाचा नाही, तर अस्तित्वाच्या लढाईचा असेल. भारताच्या राजकारणात एक अशी दुर्दैवी घटना घडेल ज्याने संपूर्ण देश सुन्न होईल. एका अत्यंत प्रभावशाली आणि मोठ्या नेत्याचा रहस्यमयी शेवट होण्याची शक्यता महाराजांनी ओवीतून व्यक्त केली. हे शब्द कानावर पडताच उपस्थित जनसमुदायात एकच कुजबूज सुरू झाली, कारण यापूर्वीही अशा घटनांचे संकेत आदामापूरच्या गादीवरून देण्यात आले होते आणि ते सत्य ठरले होते. या राजकीय उलथापालथीमध्ये मोठे पक्ष खिळखिळे होतील. सत्तेची समीकरणं अशी बदलतील की ज्या पक्षांकडे आज बोटभर संख्याबळ नाही ते उद्या सत्तेच्या केंद्रस्थानी असतील. मोठ्या पक्षांमध्ये 2 गट पडतील आणि ते एकमेकांच्या जीवावर उठतील, असेही त्यांनी स्पष्ट केले. मात्र या सर्व गदारोळात एक गोष्ट निश्चित सांगितली गेली, ती म्हणजे केंद्रात पुन्हा एकदा कमळ फुलेल. पण हे कमळ फुलताना त्याला अनेक काट्यांचा सामना करावा लागेल. काही बडे नेते भ्रष्टाचाराच्या चिखलात इतके फसतील की त्यांना तुरुंगाची वारी अटळ असेल. आता राजकारण, पक्ष आणि पक्षांतर्गत घोटाळे याचा मुद्दा महाराजांनी पहिला घेतलाच होता. पण त्यानंतर त्यांनी जो मुद्दा घेतला तो युद्धाचा होता. कारण सध्या इराण, इस्रायल आणि अमेरिकेमध्ये जो तणाव सुरू आहे त्याबाबत प्रत्येकाला शंका होती आणि अखेर त्या भविष्यवाणीमध्ये याविषयी माहिती सांगितली.
महाराज म्हणाले, याचे पडसाद या सगळ्या घटनेचे आपल्या भारताच्या मातीवर उमटणार आहेत. महाराजांनी भाकीत केलं की हे केवळ 2 देशांमधले युद्ध नाही, तर हे तिसऱ्या महायुद्धाचे पडघम आहेत. चीन आणि उत्तर कोरिया हे 2 देश भारतासाठी सर्वात मोठे शत्रू म्हणून समोर येतील. विशेषतः चीन भारताच्या भूभागात घुसखोरी करण्याचा आणि बंडाळी माजवण्याचा प्रयत्न करेल. पाकिस्तान सोबतच्या संघर्षाचा उल्लेख करताना त्यांनी सांगितलं की पुन्हा एकदा तोफा धडाडतील, पण या युद्धात भारतीय सैनिक आपल्या शौर्याने इतिहास रचतील. पाकिस्तानचा 1/4 भाग हा भारताच्या ताब्यात येईल, अशी मोठी भविष्यवाणी त्यांनी केली. मात्र या विजयाची किंमत मोठी असेल. इस्लामिक राष्ट्र आपापसात भिडल्यामुळे जागतिक स्तरावर इंधनाचा आणि गॅसचा मोठा तुटवडा निर्माण होईल. महागाईचा असा काही भस्मासूर येईल की सर्वसामान्य माणसाला 2 वेळच्या अन्नासाठीही संघर्ष करावा लागेल. धान्य असेल तोच शहाणा ठरेल, असे सांगून महाराजांनी साठेबाजी आणि टंचाईचे संकेत दिले. आता तिसऱ्या भविष्यवाणीला महाराज सुरुवात करणार होते, पण ती भविष्यवाणी ही हवामानाची होती. हवामान हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आता सध्या आहे, कारण की दुष्काळाची शक्यता वर्तवण्यात येत आहे. पण इथे जी भविष्यवाणी झाली ती ऐकून शेतकऱ्यांच्या पायाखालची जमीन सरकली. पण यानंतरची भविष्यवाणी एका अशा रोगाची आहे की त्या रोगाने संपूर्ण देश हादरणार आहे. पण सगळ्यात आधी त्यांनी दुष्काळाविषयी आणि हवामानाविषयी माहिती क्लिअर केली आणि त्यानंतर सांगितला तो सगळ्यात भयानक रोग. हवामानही पूर्णतः बदलणार आहे. त्याविषयी महाराजांनी भाकीत केली. ती ऐकून सर्वांच्या अंगावर काटा आला. त्यांनी सांगितलं की निसर्ग आता आपले नियम पाळणार नाही. उन्हाळ्याचा पावसाळा होईल आणि पावसाळ्याचा उन्हाळा होईल. ऋतूंचे चक्र पूर्णपणे विस्कळीत झाल्यामुळे पिकांचे अतोनात नुकसान होईल. मेघराजा आपले ताळतंत्र सोडेल. काही भागात ढगफुटी होईल तर काही भागात पाण्यासाठी थेंब थेंब तरसावं लागेल. विशेषतः कर्नाटकातील एका मोठ्या जलाशयाला तडा जाऊन मोठ्या प्रमाणावर वित्त आणि जीवितहानी होण्याची शक्यता त्यांनी वर्तवली. भूकंप, सुनामी आणि चक्रीवादळांच्या मालिकेने मानवी वस्तीला मोठा तडाखा बसेल. निसर्गाचा हा कोप इतका भीषण असेल की जंगलातले हिंस्त्र प्राणी गावांकडे धाव घेतील आणि माणसाला जीवाच्या भीतीने जंगलात आश्रय घ्यावा लागेल. महागाई इतकी वाढेल की वैरणीला म्हणजे चाऱ्याला सोन्याचा भाव येईल. बकऱ्याची किंमत कोंबड्याला येईल आणि बैलाची किंमत बकऱ्याला येईल. या शब्दात त्यांनी शेती आणि पशुपालनातील आर्थिक मंदीचे चित्र रेखाटले. मानवाची नीतिमत्ता रसातळाला जाईल आणि पैशाच्या जोरावर न्याय विकला जाईल. निसर्गाच्या या थैमानानंतर महाराजांनी ज्या विषयाला हात घातला तो ऐकून मात्र पांडालमध्ये बसलेला प्रत्येक माणूस शहारला. तो विषय होता मानवी अस्तित्वाला आव्हान देणाऱ्या एका अदृश्य शत्रूचा, एका अशा रोगाचा ज्याचा विचार करूनही अंगावर काटा येतो. भाकणुकीच्या अगदी शेवटच्या टप्प्यात महाराजांनी आरोग्याविषयी जे भाकीत वर्तवलं ते यंदाच्या या यात्रेतलं सर्वात भयानक भाकीत मानलं जात आहे. त्यांनी स्पष्टपणे सांगितलं की जगाने कोरोनाचे जे संकट पाहिले ते तर केवळ एक झाकी होती. खरा चित्रपट अजून बाकी आहे. येणाऱ्या काळात कोरोनापेक्षाही भयानक आणि जीव घेणा असा एक नवीन रोग पसरेल. हा रोग इतका वेगवान असेल की विज्ञानाची प्रगती त्यासमोर फिकी पडेल. महाराजांच्या शब्दात सांगायचं तर मानवाला 18 प्रकारचे नवीन आजार जडतील. या रोगामुळे लोकांमध्ये कमालीची अस्थिरता निर्माण होईल. तरुण पिढी या रोगाला आणि वाईट व्यसनांना बळी पडेल. इतकेच नाही तर वयाच्या 35व्या वर्षीच माणसाला म्हातारपण येईल, इतकी मानवाची प्रतिकारशक्ती कमी झालेली असेल. विज्ञानाचा अतिवापर आणि निसर्गाशी केलेली छेडछाड हीच या रोगाला कारणीभूत ठरेल. हॉस्पिटल्स भरलेली असतील आणि औषधे कमी पडतील अशी परिस्थिती निर्माण होऊ शकते, असे संकेत त्यांनी दिले. या रोगाच्या विळख्यातून वाचण्यासाठी केवळ भक्ती आणि नीतिमत्ता हेच 2 मार्ग शिल्लक राहतील, असेही त्यांनी आवर्जून सांगितले. भाकणुकीचा समारोप करताना महाराजांनी एक असं विधान केलं ज्याने विज्ञानालाही बुचकळ्यात पाडलं. त्यांनी सांगितलं की भविष्यात एक अशी वेळ येईल जेव्हा चंद्र आणि सूर्याची अकस्मात टक्कर होईल. यामुळे संपूर्ण जगात सलग 3 दिवस दाट अंधार पसरेल. हा काळ जगाच्या अंताची नांदी असेल की एका नव्या युगाची सुरुवात हे सांगता येणार नाही. पण या अंधाराच्या काळात माणूस राहण्यासाठी आकाशातले तारे आणि इतर ग्रहांचा शोध घेईल हे मात्र निश्चित. या सर्व भयंकर संकटांच्या मालिकेतही महाराजांनी एक आशेचा किरण दाखवला. त्यांनी सांगितलं की इतकी संकट येऊनही भारतीय संस्कृती आणि हिंदू धर्म डौलाने उभा राहील. भारत पुन्हा एकदा विश्वगुरू म्हणून समोर येईल आणि जगातले अनेक देश हिंदू संस्कृतीचा स्वीकार करतील. शिवाजी महाराज पुन्हा जन्माला येतील याचा अर्थ त्यांच्या विचारांचे नेतृत्व देशाला नवी दिशा देईल. भाकणूक संपली. महाराजांनी भंडाऱ्याची उधळण केली आणि बाळूमामाच्या नावानं चांग भलच्या जयघोषानं आदमापूर दुमदुमून गेलं. पण तिथे उपस्थित असलेला प्रत्येक माणूस विचार करत होता, जर बाळूमामांनी याआधी सांगितलेलं सगळं खरं झालंय तर हे भयानक भविष्य टाळण्यासाठी आपण काय करू शकतो.
मित्रांनो, बाळूमामांची भाकणूक हा केवळ योगायोग नाही, तर ती एक गंभीर सूचना आहे. राजकारणातला संघर्ष, महायुद्धाचे ढग, निसर्गाचा कोप आणि तो भयंकर रोग, हे सगळं आपल्या समोर उभं आहे. आपण विज्ञानाच्या युगात राहत असलो तरी निसर्गाच्या आणि दैवी शक्तीच्या नियमांना नाकारू शकत नाही. इतिहास साक्ष आहे, आदमापूरच्या या गादीवरून जे शब्द बाहेर पडतात ते काळाच्या दगडावरची रेघ ठरतात. मित्रांनो, आतापर्यंत आपण या व्हिडिओमध्ये बाळूमामांच्या गादीवरून झालेल्या त्या भयान भाकणुकीचे शब्द ऐकले. कदाचित हे ऐकून तुमच्या मनात धडकी भरली असेल किंवा काही जणांना वाटेल की विज्ञानाच्या युगात हे कसं शक्य आहे. पण थांबा, जरा मागे वळून बघा. जेव्हा अख्खं जग ठणठणीत होतं तेव्हा याच आदमापूरच्या भाकणुकीत तोंडाला मुसकी लागतील असं सांगितलं होतं. आणि पुढे कोरोना आला. जेव्हा पाऊस वेळेवर पडत होता तेव्हा उन्हाळ्यात पावसाळा आणि पावसाळ्यात दुष्काळ असं सांगितलं होतं. तर आज आपण ते अनुभवतोय. ही भाकणूक म्हणजे केवळ शब्द नाही, तर निसर्गाने आपल्याला दिलेली एक धोक्याची सूचना आहे. मला सांगा, तुम्हाला काय वाटतं? ज्या पद्धतीने आज रशिया, युक्रेन, इस्रायल आणि इराणमध्ये युद्ध सुरू आहे ते पाहता तिसरं महायुद्ध खरोखरच उंबरठ्यावर आहे का? कमेंट्समध्ये तुमचं मत नक्की सांगा, कारण तुमचं एक मत, प्रत्येक मत आज महत्वाचं आहे. महाराजांनी सांगितलं 18 प्रकारचे रोग येतील आणि विज्ञानाची प्रगती फिके पडेल. हे ऐकल्यानंतर भीती वाटणं स्वाभाविक आहे, पण यातून वाचण्याचे मार्गही सांगितला आहे. तो म्हणजे नीतिमत्ता आणि निसर्गाशी नातं. आपण प्रगतीच्या नावाखाली निसर्गाचा जो हार्श केलाय याचाच परिणाम आहे, असं तुम्हाला नाही वाटत का? आज आपण पाहतोय राजकारणात कोण कोणासोबत कधी जाईल याचा नेम उरलेला नाही. मोठ्या नेत्यांच्या बाबतीत जे भाकीत वर्तवले ते ऐकून काळजात धस्स होतंय. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, बाळूमामांनी नेहमीच सांगितलंय की सत्य विसरू नका. पण मला तुमच्याकडून एक उत्तर हवंय. ज्या भाकणुकीतील कोणता मुद्दा तुम्हाला सर्वात जास्त काळजी टाकणार वाटतो, तो भयान रोग की राजकीय उलथापालथ? खाली कमेंट म्हणून नक्की सांगा. तुमच्या एका कमेंट्समुळे इतरांना या विषयाची गांभीर्य समजण्यास मदत होईल. शेवटी एकच सांगेन, संकट किती मोठं असलं तरी बाळूमामांच्या नावानं चांगलं हा मंत्र आपल्याला शक्ती देतो. ही माहिती केवळ स्वतःपुरती मर्यादित ठेवू नका. आपल्या महाराष्ट्रातील प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत, प्रत्येक घरापर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा, जेणेकरून येणाऱ्या संकटातील प्रत्येक जण मानसिकदृष्ट्या तयार राहील. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशा सविस्तर माहितीसाठी आपल्या चॅनलला आता सबस्क्राईब करा. आणि हो, कमेंट्समध्ये बाळूमामांच्या नावाचं चांगलं लिहायला विसरू नका. पाहूया भक्त मामांवर श्रद्धा ठेवतात किती. सावध राहा, सुरक्षित राहा. धन्यवाद.